दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनसुनावणी दरम्यान हल्ला, पोलिसांकडून हल्लेखोराला अटक, राजकीय वर्तुळात चर्चा। निवडणूक आयोग भाजप यांची हात मिळवणी, बिहारमध्ये एकाही मताची चोरी होणार नाही, राहुल गांधींचं वक्तव्य। ठाकरे बंधूंचे सर्व उमेदवार पराभूत, बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव आणि प्रसाद लाड यांचं पॅनल विजयी। आमचे 12,000 कर्मचारी तरीही एका आठवड्यात भाजपच्या पैशांच्या प्रचंड ओघाने गणित बदललं, बेस्ट पतपेढीच्या निवडणूक निकालानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया। ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत, बेस्ट निवडणुकीतील पराभवावरून ठाकरे बंधूंना भाजपचा टोला। मुंबईत मुसळधार पावसामुळे पुण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल्वे आज रद्द। मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी, बोरिवलीकडून वांद्रे दिशेने जाताना सांताक्रूज, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव दरम्यान वाहतूक कोंडी, चाकरमान्यांचे हाल। बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बंद, मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे उद्यान बंद। मुंबईतील लाईफलाईन पाण्यात, रायगड पुणे परिसराला आजही रेड अलर्ट, नांदेड जिल्ह्यात 8 बळी। एकता नगर परिसरात पाणी, नागरिक अडकले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू, आतापर्यंत काही नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। पिंपरी चिंचवडमधील वसाहतींमध्ये पाण्याचा शिरकाव, 2000 नागरिकांचं स्थलांतरण, संजय गांधी नगर, लक्ष्मीनगर, भाटनगर, जाधव घाट, किवळे वसाहतीत पाणी। कोल्हापुरात पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली, पावसाने उसंत घेतल्याने राधानगरी धरणाचे 5 दरवाजे बंद, अलमट्टीतून धरणातूनही मोठा विसर्ग। कोल्हापुरात पुराच्या पाण्यात वेळेत उपचार न झाल्याने नवजात बालकाचा मृत्यू, आरोग्य केंद्रावरील ड्रायव्हर डॉक्टर ठरले बाळाच्या आईसाठी देवदूत। साताऱ्यात कृष्णा कोयनेसह नद्या ओसंडून वाहिल्या, 350 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले। भारताचा नायगरा गोकाक धबधब्याला मुसळधार पावसाने अक्राळ विक्राळ रूप प्राप्त, धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी। पवना धरणातून 15,700 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू, यामुळे पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी पात्रात पूरस्थिती निर्माण। सांगलीत कृष्णा नदी इशारा पातळीकडे, अमरधाम स्मशानभूमी पाण्याखाली, नदीकाठच्या भागात भीतीचं वातावरण। खड्ड्यांनी भरलेले किंवा वाहतूक कोंडीमुळे जाण्यायोग्य नसलेल्या रस्त्यांवर टोल नाही, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय। नांदेड जिल्ह्यातील धडकनाळ येथे पुरात कार ऑटो वाहून गेले, 40 तासांनी तिघांचे मृतदेह सापडले। यवतमाळमध्ये बिअर बारच्या मागे विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह, दगडाने ठेचून हत्या झाल्याचा अंदाज।